भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा संयम अखेर सुटला आहे। पाणी, तुंबलेली ड्रेनेज लाईन आणि बंद पथदिवे यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनाच घेराव घातला। परिस्थिती एवढी तणावपूर्ण होती की अखेर आयुक्तांना नमती भूमिका घ्यावी लागली। पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। इथे व्हिडिओमध्ये नागरिकांची गर्दी, घोषणाबाजी आणि आयुक्तांना घेरलेले दृश्य दिसेल। भक्तेश्वर नगर गेल्या अनेक दिवसांपासून हे नाव नागरी समस्यांचे केंद्र बनले आहे। पिण्याचे पाणी वेळेवर न मिळणे, ड्रेनेज लाईन तुंबून दुर्गंधी पसरणे आणि रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार असणे यामुळे स्थानिक नागरिक नरकयातना भोगत आहेत। वारंवार तक्रार करूनही प्रशासन ढिम्म होते। अखेर आज नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला। नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला आणि पुरुषांनी थेट पालिका आयुक्तांचे कार्यालय गाठले आणि त्यांना घेराव घातला। भाग 2 रतन लांडगे यांचा बाईट फायर वक्तव्य। रतन आसाराम लांडगे, संस्थापक अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस संस्था यांच्या रागातील आवाजात। रतन लांडगे, भक्तेश्वर नगरमधील नागरिक सध्या नरकयातना भोगत आहेत। आम्ही आज आयुक्तांना घेराव घालून येथील भीषण परिस्थिती त्यांच्या तोंडावर मांडली आहे। त्यांनी स्वतः एसी केबिन सोडून भक्तेश्वर नगरमध्ये यावे आणि आमच्या समस्या दूर कराव्यात, हीच आमची ठाम मागणी आहे। भाग 3 आयुक्तांचे आश्वासन। नागरिकांचा हा वाढता जनक्षोभ आणि तीव्र रोष पाहून पालिका आयुक्त अंजली शर्मा यांनी तात्काळ नमती भूमिका घेतली। त्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत एक मोठे आश्वासन दिले आहे। अंजली शर्मा, महानगरपालिका आयुक्त यांचे वक्तव्य। अंजली शर्मा, मी नागरिकांच्या भावना समजू शकते। येत्या 2 ते 3 दिवसांत मी स्वतः भक्तेश्वर नगर भागाचा दौरा करेन। तिथल्या पाणी, ड्रेनेज आणि लाईटच्या समस्यांची पाहणी करून त्या तातडीने कशा सोडवता येतील यावर आम्ही काम करू। भाग 4 समारोप आणि विश्लेषण। आयुक्त अंजली शर्मा यांनी नागरिकांना लेखी आणि तोंडी आश्वासन तर दिले आहे। या आंदोलनात रतन लांडगे, दशरथ लांडगे, विष्णू जाधव, किसन लांडगे, सुलोचना गायकवाड आणि मीनाबाई कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आता आयुक्तांच्या या आश्वासनानंतर भक्तेश्वर नगरचा पाण्याचा आणि ड्रेनेजचा प्रश्न खरोखर सुटणार का, की हे केवळ आश्वासनच ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सोशल मीडिया हायलाइट्स। भक्तेश्वर नगरमध्ये नागरिकांचा उद्रेक, आयुक्तांना घातला घेराव, अंधारलेले रस्ते, तुंबलेले ड्रेनेज आणि पाण्यासाठी वणवण। भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट पालिका आयुक्त अंजली शर्मा यांनाच घेराव घातला। समस्या काय आहे? गेल्या अनेक दिवसांपासून भक्तेश्वर नगरमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे। नागरी समस्या सुटत नसल्याने संतप्त झालेल्या जनतेने आज प्रशासनाला जाब विचारला। या आंदोलनाचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी केले। नेत्याचा आणि आयुक्तांचा संवाद। रतन लांडगे यांनी स्पष्ट इशारा दिला की नागरिक नरकयातना भोगत आहेत, आयुक्तांनी स्वतः जमिनीवर उतरून पाहणी करावी। जनतेचा हा आक्रमक पवित्रा पाहून आयुक्त अंजली शर्मा यांनी नमती भूमिका घेतली आणि येत्या 2 ते 3 दिवसांत स्वतः भक्तेश्वर नगरला भेट देऊन पाणी, ड्रेनेज आणि लाईटच्या समस्या तातडीने सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात दशरथ लांडगे, विष्णू जाधव, किसन लांडगे, सुलोचना गायकवाड, मीनाबाई कोल्हे यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते। आता प्रश्न असा आहे की आयुक्तांच्या या आश्वासनानंतर भक्तेश्वर नगरचा प्रश्न खरोखर सुटणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा। तर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सर्व समाज सामाजिक संघटनेचा अध्यक्ष। आज दिनांक 19/5/2026 रोजी आम्ही महानगरपालिकेला येऊन आयुक्त मॅडमला आम्ही घेरा घातलेला आहे आणि घेरा घालून आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे। त्यांना लक्षामध्ये आणून घातलेलं आहे की भक्तेश्वर नगरमध्ये एक तर पाण्याची सोय नाहीये, लाईटची सोय नाहीये, रोडची सोय नाहीये, तर काही आमची सोय नाहीये। आणि त्यामध्ये आमच्या चुलत्यांनी दशरथ रामा लांडगे यांनी दिनांक 22/2/2021 या रोजी अर्ज महानगरपालिकेला तक्रार दिलेली होती की भक्तेश्वर नगरला टॅक्स पावत्या असलेल्या बंद करा आणि त्यांना रोड नाल्याची काही सुविधा भेटली पाहिजे नाही, असा त्यांनी अर्ज दिलता। तर आज आम्ही आमचे चुलता स्वतः येऊन इथं त्यांनी एक लेखी मध्ये अर्ज आयुक्त मॅडमला दिला आहे की मी ती तक्रार दिलेली मी वापस घेतली आहे आणि या गोरगरीब लोकांना, भक्तेश्वर नगरच्या लोकांना तुमच्या महानगरपालिकेमध्ये यांची नोंद करा, यांना टॅक्स पावती चालू करा, नळाची सुविधा आणि पाण्याची आणि रोड त्यांना तयार करून द्या। त्यांनी अशी आयुक्त मॅडमला मागणी केली आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून आम्ही दशरथ रामा लांडगे यांचं आम्ही खूप प्रमाणे असं अभिनंदन केलं आहे। त्यांनी आज आमच्या समाजाला उधार दिला, आमचा रस्ता मोकळा केला।
त्यांनी मागच्या बारने आम्हाला वचन दिलं की आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन टॅक्स पावती वापस घेऊ. ते आले, त्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं, आमचं आम्ही कर्तव्य पूर्ण केलं. आता या बाबतीमध्ये आयुक्त मॅडमने आम्हाला असं आश्वासन दिलं आहे की आम्ही उद्या संध्याकाळी येऊन तुमच्या भट्टेश्वर नगरचा सर्वे करू आणि तिथं कोणत्या काही सुविधा नाही तुम्हाला, त्या आमच्याकडून जे भेटतात आम्ही तुम्हाला ते सुविधा देऊ, असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे. नाही तर अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून मोठं रस्त्यावर आंदोलन करणार आहे, असं आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. मी रतन आसाम लांडगे.